नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण मागील वर्षाचे सर्व प्रश्नपत्रिका करणार आहोत. त्याच्यातला इंग्लिश हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याचे आपण प्रश्नाचे उत्तर पाहू. इथे पहिला प्रश्न आहे इंग्रजीचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वर्ड. वेन वी रीच द स्टेडियम द प्लेयर्स ऑलरेडी. मग याचं उत्तर होतं पहा, हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ठीक आहे. पूर्ण भूतकाळामध्ये म्हणजे आधीच प्लेयर्स काय होते गेलेले, म्हणजे खेळाडू आधीच गेलेले, तर तिथे हॅड गॉन इथे यायला हवं. ठीक आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हॅड गॉन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड पॉज इन द सेंटेन्स. द पेशंट वॉज शुअर दॅट ही वुड रिकवर. तर हे आपल्याला सांगायचं होतं. इथे ऍक्च्युली आपल्याला इथे अंडरलाईन करून नाही दिलेली आहे. ठीक आहे. पण इथे अंडरलाईन होती द पेशन्सला, हे नाउन क्लॉज होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट स्पेल्ड. आता इथे आपल्याला करेक्ट स्पेलिंग सांगायची होती. ठीक आहे. करेक्ट स्पेलिंग असलेली इथे सॅटेलाइट 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 आणि सॅटेलाइट. तर सॅटेलाइटची इथे खरी आपली जी करेक्ट स्पेलिंग आहे ती पर्याय क्रमांक 4 मध्ये येते. ठीक आहे. मिक्स स्पेल्ट किंवा करेक्ट स्पेल्ट आपल्याला असे प्रश्न विचारतात, समानार्थी, उदाहरणार्थी, सिनोनिम, शांतनिम. त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच त्याच्यावर मार्क जास्त भेटतात. चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आपल्याला याच्या म्हणलं इन द गिवन लाईन, ह्या लाईनीमधलं एक्झॉस्ट टू शुअर अँड रिंग टू बेल. तर इथं जे फिगर ऑफ स्पीच आहे ते हे अपॉस्ट्रॉफ, इथे अपॉस्ट्रॉफ आहे. ठीक आहे. त्याच्यावर आधारित आपण अभ्यास घेतलेलाच आहे, तर तुम्ही माझे व्हिडिओ जाऊन पाहू शकता. फिगर ऑफ स्पीच तुमचा नक्कीच व्यवस्थितपणे अभ्यास होऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचं चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ कॉम्बॅट. कॉम्बॅट म्हणजे काय, लढाई राहते. कॉम्बॅटचा अर्थ लढाई होते. ठीक आहे. किंवा फाईट पण होऊ शकतो. आपण कोणाचं भांडणं करणं, लढाई करणं, त्याला आपण कॉम्बॅट म्हणतो. इथे फाईट हा शब्द कॉम्बॅट सारखाच आहे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे खालील जे वाक्य आहे त्याच्यातला असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला करायचं होतं. हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. तर याचा आपल्याला असर्टिव्ह पाहिजे होतं, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं, द बर्गलर कांट ओपन द विंडो. ठीक आहे. त्याचा प्रश्न घेत आपण. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच करायचं, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, चेंज द वाईज. हे नेहमी विचारले जाणारे प्रश्नच आहेत. त्याच्यावर आधारित व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता. आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी जॉईन करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपले आल्या तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. चला. शी सेड व्हाय हॅज कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब मी. तर याचं जे इनडायरेक्ट सेंटेन्स होतं ते आहे पर्याय क्रमांक 3 ही आस्क्ड why he had called there and disturbed him. असं त्याचं उत्तर आहे. आता पुढचं वाक्य तर सिलेक्ट करेक्ट नायदर नॉर आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो याच्यावर पण आधारित प्रश्न आपल्याला बऱ्याचशापैकी विचारले जातात. तर विजयंत didn't pay attention to parents, he didn't learn from teachers. याचं उत्तर होतं ते पहिल्या पर्याय क्रमांक 1च आहे. विजय नायदर पे अटेन्शन टू द पॅरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर्स. ठीक आहे. हे उत्तर होतं त्याचं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपल्या 9व्या नंबरचा, चूज द करेक्ट सो दॅट सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे heed to the teachers. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. इट वॉज डिफिकल्ट दॅट केशव couldn't pay
शीड टू द टीचर्स. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण घेऊ. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग पण फार महत्वाचा आहे. ठीक आहे. इथे पहा, माझा अजून ग्रामरवरती आधारित बरेचसे व्हिडिओ आहेत, ते नक्कीच जाऊन पहा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर पुढचा याचा जो प्रश्न आहे, शो मी द वे टू द पार्क. आपल्याला इथे आपण रिक्वेस्ट केलेली आहे, तर प्लीज लिहिलं नाही. तर याचं उत्तर होते विल यू ऑर वोंट यू. ठीक आहे. विल यू ऑर वोंट यू दोन्हीपैकी कोणता जरी असेल ऑप्शन तर तुम्हाला येतं. ठीक आहे. हे प्लीज म्हणजे हे रिक्वेस्ट वाक्य आहे. रिक्वेस्टमध्ये आपण विल यू किंवा किंवा ऑर हे नसलं असतं तर ऑप्शन दुसरा कोणता हवा होता आपल्याला, वोंट यू. वोंट यू. ठीक आहे. क्वेश्चन मार्क. तर इथं विल यू आहे, त्याच्यामुळे ते आपलं उत्तर झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं, चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स. आता ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसवर आधारित पण प्रश्न आहेत. हा सर्व प्रश्न मी सांगतोय कारण तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच त्याचा फायदा व्हावा आणि एकंदरीत नॉलेज यावं की कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. चला पुढचा प्रश्न घेऊ. वेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग. तर याचं पॅसिव्ह वॉइस आहे, वेअर इज द मीटिंग बीइंग अटेंडेड बाय यू, असं उत्तर होतं. चला वेळ जास्त नाही घेत आपण. क्वाइनाइन इज अन इफेक्टिव्ह अँटीडोट अगेन्स्ट मलेरिया, याचं उत्तर पाहिजे, अगेन्स्ट मलेरिया. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला सांगायचं, मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेटर. आता अ ग्रेट आहे तर याची सुरुवात वाट अ न होते. इथं अ ए नसला असता, ए किंवा आय नसला तर वाट न सुरुवात होते. आणि हाऊ इथं ए किंवा आय नसला असता तर हाऊ न झाली असते. त्याच्यामुळे हाऊ येणार नाही. वाट ए आहे तर वाट ए न सुरुवात होईल. ठीक आहे. वाट हे एज्युकेटर हे जशाला तसं वाक्य लिहायचं राहतं आणि बाकीचं मग उरलेलं जसं तसं. हे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूत आपण. सिलेक्ट द करेक्ट अपोजिट वर्ड ऑफ द गिवन. इथं इंटेग्रल आहे. इंटेग्रल म्हणजे आपला स्वतंत्र राहतो. ठीक आहे. वेगळा भाग म्हणजे इतरापासून वेगळा. इंटेग्रल म्हणजे आपला आपला स्वतःचा. ठीक आहे. तर इथं मायनर म्हणजे लहान, मेजर म्हणजे मोठा होतो, इसेन्शियल म्हणजे महत्वाचा. इंडिपेंडेंट हा त्याचा समानार्थी शब्द झाला. पहा, सॉरी अपोजिट. इंटेग्रल म्हणजे आपला म्हणजे एकत्रित राहतं आणि इंडिपेंडेंट म्हणजे वेगळा. एकत्र वेगळा. ठीक आहे. ते बाकीचे नाहीत. हा. ठीक आहे. मायनर म्हणजे लहान, मेजर म्हणजे मोठा आणि इसेन्शियल म्हणजे महत्वाचा. मिस्टर कुमार स्पोक इन द लो व्हॉइस. आता इथे आपल्याला काय येणार, इथं आपल्याला येणार ए येणार. ठीक आहे. अ लो व्हॉइस. ठीक आहे. ए लो व्हॉइस. पुढचा घेऊत आपण प्रश्न. 16वा प्रश्न पाहूत आपण. चूज द करेक्ट comparative degree of the given sentence. The Shatabdi Express is the one of the most comfortable train. आता याच्यावर आधारित पण व्हिडिओ आहे. तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला माझे भरपूर व्हिडिओ आहे दिसत नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे जेव्हा माझा व्हिडिओ येईल तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल. मी गणित आणि इंग्लिश याचं दोन्ही विषयाचं घेत राहतो आणि बाकीचे प्रश्नाचे आपण सराव करून घेत असतो. तर याचा आहे द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. याचा आहे शताब्दी एक्सप्रेस इज मच कम्फर्टेबल दॅन एनी अदर. हा कंपॅरेटिव्ह मध्ये आपल्याला काय येते, इथं कंपॅरेटिव्ह सेंटेन्स मध्ये दॅन एनी अदर येते. ठीक आहे. तर इथे उत्तर. त्याच्यानंतर पुढचं आहे, चूज द करेक्ट यूज टू. आता पहा इथं अतिशय सोपं आहे. वूड काढायचं आणि त्याच्या जागी यूज टू वापरायचं. वूडच्या जागी यूज टू वापरायला लागते. बाकीचं वाक्य जशाला तसं वाक्यामध्ये काही चेंज करायचं नाही. ठीक आहे. तिचं उत्तराचा पर्याय क्रमांक 2. Choose the correct no sooner sentence of the given sentence. As soon as
Srinath put step into the class, children became silent. तर याचं उत्तर होत आहे आपल्याला no sooner did Srinath put step into the class than the children became silent. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे choose the correct unless sentence from the given sentence. तर I shall not forgive him if he doesn't apologize to me. त्याचं उत्तर आहे I shall not forgive him unless he apologizes to me. पुढचं सेंटेन्स आहे आपल्याला choose the correct WH type question as a part of answer. आता इथे थोडंसं आपल्याला we have received you later this morning. आता इथे काय झालेलं आहे, इथे आपल्याला अंडरलाईन पार्ट केलेलाच नाही. ठीक आहे. तर इथे आपण म्हणजे आपण हे प्रिंट काढताना किंवा टाईप करताना याचं मिस्टेक झाली, त्याच्यामुळे आपण याच्यावर भाष्य नाही करू शकता. ठीक आहे. तरी आपल्याला इथं जर पाहिलं आपण तर इथं लेटर नाही आहे ना, लेटर नाही आहे इकडे. म्हणजे लेटरला अंडरलाईन असेल असं आपण ग्राह्य धरू आणि मग आपण याचं उत्तर केलं तर इथं वॉट येतो. ठीक आहे. चला त्याच्यानंतर पुढचं आहे चूज द करेक्ट नॉट ओनली बट ऑल्सो फ्रॉम द गिवन सेंटेन्स. आय विश माय हँड्स अँड एट माय डिनर टू. आता इथं जे अँड काढून टाकायचे राहते त्याच्यावर आपल्याला बट ऑल्सो लावायचं त्याच्याऐवजी. आणि नॉट ओनली काय लावायचं मायच्या आधी. इकडे पण सेम आहे आणि इकडे पण सेम आहे. ठीक आहे. तर चालेल. इथे काय होणार एक मिनिट. एट माय डिनर टू आहे ना, एट माय म्हणजे इथं वर्ब पण आलेला आहे, मग इथं वर्ब पण घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे इथून एवढ्याच्या आधी आपल्याला नॉट ओनली लावायचा, अँडच्या जागी बट ऑल्सो लावायचा. ठीक आहे. सेंटेन्स आय नॉट ओनली वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर टू. तर हे वाक्य आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. त्याच्यानंतर पुढचं आहे चूज द करेक्ट वर्बल क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्स. ही गेव विटनेस ॲट द सेन्सेशनल ट्रेल. तर याचं वर्बल क्वेश्चन आपल्याला करायचं होतं, येस नो टाईप क्वेश्चन. तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 डीड ही आहे भूतकाळाचं वाक्य आहे. एकच मिनिट. विटनेस गेव हे भूतकाळात येते आहे ना, गेवचं होते गिव. डीड ही गिव त्याचं काय करायचं, पहिलं रूप करायचं नंतर. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. हा ग्रामर जवळजवळ तुम्हाला भरपूर विचारला जातो. ठीक आहे. एक उतारा आणि एक आजकाल पोएम पण विचारल्या जाते. द थ्यूज हॅव ब्रोकन द बॅक डोअर. तर याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं होतं. बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय द थ्यूज. तर त्याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. त्यानंतर पुढचं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर केदार बिकम SP ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. द येईल आर्टिकल. त्याच्यानंतर पुढचं उत्तर आहे चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर इथे आपल्याला डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर इन आवर क्लास असेल. ठीक आहे. आता नंतर उतारे आहेत आपल्याला, तर उतारा मी घेणार नाही. ठीक आहे. उतार वाचून सर्व उत्तर काढायचे. नंतर आपण उतार्यावर स्पेशल आपण काही क्लासेस नक्कीच घेऊ, कसं करायचं काही नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वोकॅबलरी चांगली हवी. ठीक आहे. सध्या त्याला एवढंच मी तुम्हाला बाकी विषयाचं पण घेऊन येत जाईन. मराठी कसे पेपर आलेत काही नाही ते आपण नक्कीच घेऊ. ठीक आहे. तर तुम्हाला पाहायचं तर पाहू शकता. पण मी याच्यावर प्रत्येक याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.